सरस्वती चौकात आढळून आलेलं स्त्री जातीचा अर्भक त्याच परिसरातील नामांकित नर्सिंग होममधील असल्याचं सिद्ध झालं असून ते अर्भक मोकाट कुत्र्यानं समोरील मैदानात आणून टाकल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। सरस्वती चौक परिसरात काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून पोलीस प्रशासन, महापालिका आरोग्य विभाग आणि संबंधित वैद्यकीय संस्थेच्या सहकार्यामुळे संपूर्ण घटनेमागील वस्तुस्थिती समोर आली आहे। प्राथमिक तपासात हे अर्भक त्याच परिसरातील शोभा नर्सिंग होममधील असल्याचं स्पष्ट झालं असून वैद्यकीय गर्भपातानंतर मृत अर्भकाची विल्हेवाट लावताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती चौक परिसरातील सेवा सदन शाळेजवळील शोभा नर्सिंग होम समोरील जुन्या मिल चाळीतील महिला स्वच्छतागृहाजवळ बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास स्त्री जातीचं अर्भक आढळून आलं होतं। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। स्थानिक नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत पोलिसांना माहिती दिली। 112 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली। दरम्यान महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनीही तात्काळ संबंधित नर्सिंग होमला भेट देऊन सखोल तपास केला। वैद्यकीय नोंदी, रजिस्टर आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हे अर्भक शोभा नर्सिंग होममधीलच असल्याचं स्पष्ट झालं। तपासादरम्यान असं समोर आलं की गर्भामध्ये गंभीर वैद्यकीय व्यंग किंवा अपंगत्वाची शक्यता आढळल्यानं संबंधित पालकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपाताला संमती दिली होती। त्यानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती आणि त्याची अधिकृत नोंदही रजिस्टरमध्ये करण्यात आली होती। मात्र गर्भपातानंतर मृत अर्भकाची विल्हेवाट लावताना काही कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचं आढळून आलं। मृत अर्भक कॅरीबॅगमध्ये ठेवून हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या कचरापेटीत ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर एका मोकाट कुत्र्यानं ती बॅग उचलून जवळील जुन्या मिल चाळीच्या मोकळ्या मैदानात आणून टाकल्याचं तपासात स्पष्ट झालं। संबंधित डॉक्टरांनीही ही बाब मान्य केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। हे अर्भक शोभा नर्सिंग होममधील असल्याचं निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन अर्भक देण्यात आलं आणि नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं। या घटनेनंतर शोभा नर्सिंग होम प्रशासनानं भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे। जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि वैद्यकीय प्रक्रियेनंतरच्या विल्हेवाटीबाबत अधिक दक्षता बाळगण्यात येईल अशी हमीही देण्यात आली आहे। या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी दाखवलेली जागरूकता, पोलिसांची तत्परता आणि महापालिका आरोग्य विभागानं केलेली त्वरित चौकशी यामुळे सत्य परिस्थिती अल्पावधीतच समोर आली।